प्रश्नमंजुषा क्रमांक 28 हिमाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 1, हिमाचल प्रदेशाची निर्मिती कधी झाली? पर्याय क्रमांक 1, 25 जानेवारी 1971। पर्याय क्रमांक 2, 25 जानेवारी 1972। पर्याय क्रमांक 3, 25 जानेवारी 1973। पर्याय क्रमांक 4, 25 जानेवारी 1974। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, 25 जानेवारी 1971। प्रश्न क्रमांक 2, हिमाचल प्रदेशाची राजधानी कोणती? पर्याय क्रमांक 1, कुलू। पर्याय क्रमांक 2, शिमला। पर्याय क्रमांक 3, बिलासपूर। पर्याय क्रमांक 4, चंबा। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, शिमला। प्रश्न क्रमांक 3, हिमाचल प्रदेशाच्या उत्तरेला कोणती राज्ये आहेत? पर्याय क्रमांक 1, उत्तराखंड। पर्याय क्रमांक 2, हरियाणा। पर्याय क्रमांक 3, पंजाब। पर्याय क्रमांक 4, जम्मू आणि काश्मीर। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, जम्मू आणि काश्मीर। प्रश्न क्रमांक 4, हिमाचल प्रदेशातील प्रमुख हिल स्टेशन कोणते? पर्याय क्रमांक 1, शिमला। पर्याय क्रमांक 2, मनाली। पर्याय क्रमांक 3, कुलू। पर्याय क्रमांक 4, धर्मशाला। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, शिमला। प्रश्न क्रमांक 5, हिमाचल या राज्यास टिंबटिंब टक्के महसूल पर्यटन उद्योगातून मिळतो? पर्याय क्रमांक 1, 8%। पर्याय क्रमांक 2, 10%। पर्याय क्रमांक 3, 12%। पर्याय क्रमांक 4, 14%। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, 10%। प्रश्न क्रमांक 6, टिंबटिंब नदीच्या किनाऱ्यावर वसलेले मंडी हे शहर हिमाचल प्रदेशातील एक ऐतिहासिक शहर आहे। पर्याय क्रमांक 1, रावी। पर्याय क्रमांक 2, सतलज। पर्याय क्रमांक 3, बियास। पर्याय क्रमांक 4, चिनाब। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, बियास। प्रश्न क्रमांक 7, हिमाचल प्रदेश देवभूमी म्हणून ओळखले जाते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, चूक। पर्याय क्रमांक 2, बरोबर। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, बरोबर। प्रश्न क्रमांक 8, हिमाचल प्रदेशात आंतरराष्ट्रीय विमानतळांची संख्या जास्त आहे? पर्याय क्रमांक 1, चूक। पर्याय क्रमांक 2, बरोबर। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, चूक। प्रश्न क्रमांक 9, हिमाचल प्रदेश हे थंड हवामान असणारे राज्य आहे? पर्याय क्रमांक 1, चूक। पर्याय क्रमांक 2, बरोबर। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, बरोबर। प्रश्न क्रमांक 10, हिमाचलच्या भागात प्राचीन काळापासून आर्य संस्कृती होती याचे पुरावे सापडतात? पर्याय क्रमांक 1, चूक। पर्याय क्रमांक 2, बरोबर। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, बरोबर। धन्यवाद।